36 जिल्हे पैशांचा पाऊस. नमस्कार. आज आहे 27 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. सर्वात मोठी बातमी या ठिकाणी बघा. आज दिनांक 27 डिसेंबर, वार आहे शुक्रवार. आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, आताची सर्वात मोठी अपडेट. आज राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्या महिलांना पाठीमागच्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे मिळाले नव्हते, अशा सर्व महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांसाठी खुश खबर. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे जे हप्ता आहे किंवा जे पैसे आहेत ते बघा 24 डिसेंबर पासूनच वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 24 तारखेला सुद्धा लाखो महिलांना पैसे मिळाले होते. त्यानंतर बघा 25 या ठिकाणी बघा 24 डिसेंबरला जवळपास 67 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुन्हा 25 डिसेंबरला लाखो महिलांना पैसे मिळाले. यामध्ये तुमचा नंबर लागला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा 26 डिसेंबरला सुद्धा लाखो महिलांना काल पैसे मिळालेले आहेत. तर बघा आज तारीख आहे 27 डिसेंबर. तर बघा ज्या महिलांना बघा 24 तारखेला पैसे नाही मिळाले, 25 ला नाही मिळाले, 26 ला सुद्धा नाही मिळाले, अशा महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत. आज तारीख आहे 27 डिसेंबर, वार आहे शुक्रवार. राहिलेल्या सर्व महिलांना आज पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठीमागेच घोषणा केली होती. तर ते काय म्हणाले होते आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते की हिवाळी अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती आणि सांगितले होते की हे अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्याप्रमाणे बघा हिवाळी अधिवेशन संपलं आणि त्यानंतर ते ज्याप्रमाणे बोलले होते तसंच सर्व कृती केली. त्यावेळेस त्यांनी काय केलं या ठिकाणी बघा, दरम्यान हिवाळी अधिवेशन संपले आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास 24 डिसेंबर पासून देखील सुरुवात झालेली आहे. भरपूर लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, परंतु अजूनही अशा काही बहिणी आहेत ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. तर अशा महिलांसाठी आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण किती महिलांना लाभ मिळणार आहे त्या संदर्भात आकडा सुद्धा समोर आलेला आहे. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,47,00,000 महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेसाठी 3500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजने बघा डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर बघा पाठीमागचे 3 दिवस झालं पैसे वाटप सुरू आहे. लाखो महिलांना पैसे मिळालेले आहेत. आज सुद्धा लाखो महिलांना पैसे मिळणार आहेत. तुम्ही या ठिकाणी बघा पुणे जिल्हा असेल आणि असे काही ठराविक जिल्हे आहेत, नाशिक जिल्हा असेल, असे बरेचसे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळाले नाहीत, तर त्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर ही प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. बघा 24 तारखेपासूनच पैसे वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत. तुम्हाला पैसे मिळालेत की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर बघा आज सुद्धा 6वा हप्ता वाटप चालू आहे. आज सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे पडल्याचा तुम्हाला SMS येणार आहे आणि तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवे लाभार्थी सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत. जवळपास बघा 12 लाख नवे लाभार्थी आहेत. 12 लाख नवीन अर्ज करणाऱ्या महिला आहेत. त्या महिलांना सुद्धा आजच पैसे मिळणार आहेत. बघा भरपूर महिलांना पैसे सुद्धा मिळालेले आहेत आणि अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना थेट 9,000 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळालेले आहेत. तर बघा आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या 12,87,000 बहिणींना 6 महिन्याचे एकूण 9,000 बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. बघा या ठिकाणी ज्या महिलांना 0 रुपये मिळाले होते अगोदर, अशा महिलांना या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे थेट 9,000 रुपये त्यांना मिळालेले आहेत. 6 महिन्याचे एक साथ त्यांना पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्वाची बातमी. या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळालेले आहे. त्यामुळे बघा आता महायुती सरकार तुमच्यावरती खुश आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे पाठवणार आहे.
3 दिवस झाले पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैसे हळूहळू येणार आहेत. एका दिवशी सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणे पॉसिबल नसतं. त्यामुळे बघा टप्प्याटप्प्याने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. काही महिलांना बघा 24 तारखेला पैसे मिळाले, काही महिलांना 25 तारखेला मिळाले, काही महिलांना 26 ला मिळाले आणि काही महिलांना आज पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. हळूहळू हे वाटप होणार आहे. एकही महिला या योजनेमधून म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता दिलाच जाणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तर बघा पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ मिळाला. लाडकी बहीणचे योजनेमध्ये 67 लाख बहिणींच्या खात्यामध्ये बघा 24 डिसेंबरलाच हप्ता जमा झाला. 25 डिसेंबरला सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळाले आणि राहिलेल्या महिलांना 26 तारखेला पैसे मिळालेले आहेत. आणि ज्या महिलांना या 3 दिवस पैसे नाही मिळाले त्यांचे खात्यात पैसे डिसेंबरचे पैसे आजच जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये बघा डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. 2,34,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात 67 लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी पैसे जमा झाले आणि त्यानंतर बघा जवळपास 40 ते 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये काल आणि परवाच्या दिवशी पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे. असे बघा टप्प्याटप्प्याने सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या एकूण महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांची जी संख्या आहे ती या ठिकाणी बघा 2,47,00,000 अर्ज एकूण पात्र ठरलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी बघा एवढ्या महिलांना लाभ मिळणार आहे. पाठीमागच्या वेळेस जे 5 हप्ते वितरित केले होते त्यावेळेस 2,34,00,000 महिला लाभार्थी ठरलेल्या होत्या. आता याच्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे. तर बघा योजनेची सुरुवात आणि अर्जाची माहिती आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण ही जी योजना आहे या ठिकाणी बघा जुलै महिन्यात सुरू झाली. या योजनेसाठी राज्यभरातून 2,63,00,000 अर्ज आले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा काही अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत. त्या बहिणींची बँक खाती आधारशी जोडलेली नव्हती. यामुळे 12,87,000 बहिणींना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. तर बघा त्या बहिणींनी आता आधार कार्ड त्यांचं बँकेशी जोडलेलं आहे. त्यामुळे अशा सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकही महिला आता लाडकी बहीण योजनेमधून वंचित राहणार नाही. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये पाठवलेले आहेत. आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी. लाखो महिलांना पैसे मिळाले असतील. तुमच्या गावातील किंवा आजूबाजूच्या लोकांना पैसे मिळाले असतील. आता ज्यांना मिळाले नाही त्यांना आज पैसे मिळणार आहेत. कारण की बघा आनंदाची बातमी समोर आली आहे. 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आता आनंदाची लाट पसरली आहे. अनेक महिलांच्या खात्यावरती आता 1,500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा परंतु काही अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. याचं काय कारण आहे? आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट. तर या ठिकाणी बघा त्याचं कारण हे आहे की तुम्ही लेट फॉर्म भरला असेल किंवा तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल किंवा आता बघा जर सर्व गोष्टी ओके असतील तर तुम्हाला आज पैसे मिळून जातील किंवा उद्या परवापर्यंत पैसे मिळून जातील. परंतु नक्की मिळणार. त्यानंतर बघा लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला मेसेज आले का चेक करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचा लाभ वाटपला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास पाठीमागच्या वेळेस 2,34,00,000 महिलांना लाभ दिला होता. पहिल्या दिवशी 67 लाख बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले. आता बघा पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होणार आहेत. याचा अर्थ असा आहे की सर्व लाडक्या बहिणींना पैसे हे मिळणारच आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. महिलांना आता लाभ वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची बातमी. आता आपण मेन टॉपिक वरती आलेलो आहोत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर. आतापासून खात्यावर जमा होणार पैसे. तर बघा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी आता मी तुम्हाला डेट सांगतो. तर बघा 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये 100% सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे. म्हणजे एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्यानंतर बघा आचारसंहितेमुळे या योजनेला तुर्तास थोडाफार ब्रेक लागला होता. आता आचारसंहितेनंतर हे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. त्यानंतर बघा राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक हप्त्यांचे वितरण पुन्हा सुरू झाले आहे. तसेच बघा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरण थांबवण्यात आलेले होते. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. असून टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यावरती बघा 24 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यावरती 100% पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा
लाडकी बहीण योजनेमध्ये आता तर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर राहिलेल्या बहिणींना आता कधी पैसे मिळतील, तर या दिवशी त्यांना पैसे मिळणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. तर बघा, राहिलेल्या महिलांच्या खात्यावरती कधी पैसे जमा होणार? राज्य सरकार अंतर्गत अद्याप काही महिलांच्याच खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप अनेक महिला आहेत त्यांच्या खात्यावर ते एकही रुपया जमा झालेला नाही. तर बघा, या ठिकाणी मंत्री आर.जी. चटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कुठलेही टेन्शन घेण्याचे कारण नाही. ज्या महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आणि ₹2100 बाबतचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी बघा, तुम्हाला ₹2100 मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून वाटप करण्यात येतील. आता सध्या तुम्हाला ₹1500 मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आणि सर्वात मोठी खुशखबर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. या व्हिडिओवरती 1 मिलियन व्ह्यू आले पाहिजेत, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.